वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. पण फ्रेंड्स, मी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज माझे तुमच्या भेटीस येतील. आणि कमेंट करायला तर बिलकुल पण कंजूसी करू नका, कारण की तुमच्या कमेंट्सने मला मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओज टाकण्यासाठी आणि बनवण्यासाठी सुद्धा. तर फ्रेंड्स, आजचा न्यू व्हिडिओचा टॉपिक आहे चॉकलेट केक. चॉकलेट केक ह्यासाठी कारण की रोजच आपण रुटीन वगैरे टाकतो, तर आज विचार केला की बेकिंग स्टाईल टाकूया. तर तुम्हाला माझं चॉकलेट केक कसं चला तर मग रेसिपीच्या स्टाईलला वळूया. तर फ्रेंड्स बघा, मी इथे ना 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे. हे प्रीमिक्स मी घरीच बनवलेलं आहे आणि कारण की मी असं हे बनवून ठेवत असते, तर मी घरी बनवलेलं आहे. तर हे बघा, मी 1 कप घेतला आणि ह्याला ना मी आता छान असं चाळून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यातल्या ज्या काही गुठळ्या वगैरे असतील ना तर त्या निघून जातील आणि पीठ आपलं असं सुट्टं सुट्टं होईल. कारण की पीठ सुट्टं राहणं फार गरजेचं आहे, त्यामुळेच आपला केक स्पॉन्जी बनतो. तर इथे बघा, मी ना पूर्ण असं चाळून वगैरे घेते आणि त्यातल्या गुठळ्या आहेत ना त्या आपण फोडून घेणार आहोत नंतर. तर मी असं चाळून घेतल्यावरती बघा, मी ह्यामध्ये ना असं 3 चमचे थोडं मी हे टाकलं आहे, बटर टाकलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी बटर टाकलेलं आहे ते. त्यानंतर तुम्ही ना ह्याच्यामध्ये बटर आणि ऑइल दोन्ही जरी टाकले तरी अप्रतिम टेस्ट येते केकची, खूप छान असा लागतो. तर इथे बघा, मी आहे ना बटर टाकून घेतले आणि आता मी ह्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तेल. बघू शकता इथे. आता आपण ह्याला ना मिक्सरमध्ये छान असं हलवून घेऊया मिक्सरने. आणि ह्यामध्ये आपण थोडं असं तेल टाकून सॉरी तेल नाही, दूध टाकून आपण थोडंसं आपण बॅटर स्मूथ करून घेणार आहोत. तर आपल्याला जेवढं लागेल जसं आपण तसं स्मूथ करून घ्यायचं आहे बॅटर. हे बघा, किती छान असं थोडं स्मूथ झालं आहे बॅटर. आता मी ह्यामध्ये टाकणार आहे थोडंसं कोको पावडर, कारण मी अगोदर कोको पावडर नाही टाकलेलं, तर मी हे आता टाकणार आहे ह्यामध्ये. कारण की कसं ना, कधी कधी व्हॅनिला केक मी असं अगोदरच म्हणजे कोको पावडर टाकून नाही बनवत चॉकलेट प्रेमिक्स. तर मी हे डायरेक्ट असं बनवते, कारण चॉकलेट कमी आमच्याकडे थोडं वेगळ्या वेगळ्या फ्लेवरमधले केक होतात. तर ह्यावेळेस म्हटलं की एकदा चॉकलेटचा बनवू. मी प्रत्येक फ्लेवरचे केक तुमच्यासोबत शेअर करेलच पुढे. तर बघा, इथे किती छान असं स्मूथ बॅटर रेडी झालेलं आहे, बघू शकता इथे तुम्ही. आणि इथे बघा, मी 10 मिनटासाठी ना ओव्हनला प्रीहीट करायला ठेवणार आहे. तर ओव्हन प्रीहीट होईपर्यंत आपण आहे ना बॅटरला केक टीनमध्ये ओतून घेऊया. तर इथे ना मी पहिला बटर पेपर लावून घेणार आहे ह्याला. पार्चमेंट पेपर आहे हा माझा. तर मी आहे ना त्याला टीनच्या साईजनेच कट केला आहे आणि त्याला आता थोडंसं आहे ना साईडने असं बटर लावून घेणार आहे, जेणेकरून आपला जो केकचा जो बेस रेडी होईल ना तो त्याचे एजेस जे असतील ना ते ओपन होतील, तो चिपकून नाही राहणार त्यामुळे. तर इथे बघा, मी अशा प्रकारे बनवून घेणार आहे. जर फ्रेंड्स तुम्हाला माझा प्रेमिक्सचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, मी शेअर करेन तुमच्यासोबत तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर इथे बघा किती छान असं हे झालेलं आहे बॅटर. इतकं स्मूथ झालेलं आहे ना की खूप छान प्रकारे वाटतं आहे, शायनी आहे. तर बघा, मी असं ना थोडंसं टॅप करून घेणार आहे, जेणेकरून त्यातले जे काही एअर बबल्स असतील ना ते निघून जातील आणि आपलं बॅटर आणि स्पॉन्ज खूप छान होईल. मेन केक होण्यासाठी स्पॉन्ज होणं खूप छान गरजेचं आहे. तर त्यामुळे तर इथे बघा, मी ना पूर्ण असं टाकून घेणार आहे आणि एक आता छोटासा स्क्वेअर शेपचा जो टीन आहे ना, मी त्यातसुद्धा थोडंसं बॅटर टाकून घेणार आहे. ह्या फक्त म्हणजे असं कटिंग करून खाण्यासाठीचा बेस हवा आहे, तर तो एक असं साईडला करून घेणार आहे. पाहू शकता इथे मी त्यालासुद्धा असं बटर लावून घेते थोडंसं आणि स्प्रेड करून घेते टीनला पूर्ण. तर बघा, आता मी ह्या छोट्या टीनमध्ये सुद्धा मी बॅटर टाकून घेते आणि हे दोन्हीसुद्धा मी एकत्रच बेक करायला ठेवणार आहे.
तर मी प्रीमिक्समध्ये मग फ्रेंड्स काय काय घालते ना, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. कसं असतं, मी दुकानातल्या प्रेमिक्स यूज नाही करत, मी घरी बनवलेलंच प्रेमिक्स यूज करते. तर इथे बघा आपला बेस बनवून रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ जास्त मोठा होईल ना, म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला दाखवला आहे की इथे आहे ना बेस चांगला रेडी झालेला आहे. तर आपण हा जो छोटा स्क्वेअर शेपवाला आहे ना, त्याला आपण छोटे छोटे असे पीसेस करून घेणार आहोत. आणि जो आपला मेन बेस आहे ना, तो मी असंच ह्याच्यावरती ठेवणार आहे थंड होण्यासाठी. तर इथे बघा मी वरची पूर्ण साईड अशी जी फुगीर आहे ना, ती कट करून घेते. आता आपण ह्याला असं स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊया छोटे छोटे पीसेस. बघा मी तुम्हाला दाखवते स्पॉन्जी पण कसा झाला आहे ते. गरम गरम कट केला आहे म्हणून थोडा जरा तो हे होतो आहे, थोडा थोडा साईडने कटिंग होतो आहे. पण तुम्ही बघू शकता किती स्पॉन्ज आणि किती छान असा केक दिसतो आहे. तर बघा मी तुम्हाला एक केक उचलून दाखवते. बघा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे. तर आता हे मी ना असंच काढून घेणार आहे प्लेटमध्ये. तर आता आपण केकला क्रीम लावून केक रेडी करून घेऊयात. हे पहिले पीसेस मी काढून ठेवते साईडला. आता हा आपला बेस आहे ना, तो थंड झालेला आहे. तर मी त्याला ना मधनं असं पूर्ण कट केला आहे. तोवर आता आपण एका साईडला आहे ना क्रीम जी आहे ना, ती आपण व्हिप करून घेऊया. व्हिपिंग क्रीम आहे. मी ट्रोकोलाईटची क्रीम घेतलेली आहे. तर आपण त्याला चांगली व्हिप करून घेऊया. इथे बघू शकता खूप पहिल्यांदा मी कमी मोडवरती फिरवणार आहे. नंतर मग मी थोडा सेकंड थांबणार आणि नंतर मग पुन्हा मी 5 मोडवरती घेऊन त्याला असं छान अशी क्रीम घट्ट अशी तयार करणार आहे केकला लावण्यासाठी. ते इथे बघू शकता छान अशी आपली क्रीम व्हिप्ड होते. ही क्रीम आहे ना खूप छान आहे आणि म्हणजे आयसिंग करण्यासाठी पण खूप छान आहे. एकदम स्मूथ क्रीम आहे आणि खायलासुद्धा खूप छान टेस्ट लागतो हिचा. ती ह्यातली आहे ना क्रीम मी थोडीशी साईडला काढून ठेवणार आहे, कारण ही थोडी जास्त झाली तर हिला मी काढून ठेवणार आहे. मला दुसऱ्या केकसाठी सुद्धा हवी आहे. नेक्स्ट केक मी करेल ना, त्याचे मी तुम्हाला रेसिपी दाखवेलच. तर बघा आता मी ह्यामध्ये थोडंसं चॉकलेट कट म्हणजे चॉकलेट गनाश जे आहे ना, ते टाकून ह्याला आपण छान असं चॉकलेट फ्लेवर देणार आहोत. तर इथे बघा मी आहे ना चॉकलेट टाकलं आहे. आता आपण ह्याला छान असं बीटरने बीट करून घेऊयात. बघा किती छान असा कलर दिसतोय ना. आता मी संपूर्ण एकजीव करून घेते एका साईडला आणि पुन्हा एकदा थोडंसं असं बीट करते. दिसेलच तुम्हाला. आता मी इथे ना केक पीस घेतलेला आहे. आपल्याला बेसवर करायचं आहे. माझ्याकडे टर्न टेबल आहे, पण तो मी काढला नाही आहे. वरती होता म्हणून मी तो काढला नाही. तर आपण हा ओव्हनच्या टेबलवरती करणार आहोत. जो ओव्हनचा रॅक आहे मी त्याच्यावरच करते. तर हा घरच्या घरीच खायचा होता म्हणून इतकं काही हे नाही. नाहीतर कस्टमरचं असल्यावरती मी त्याला पूर्ण आयसिंग करण्यासाठी क्रीम वगैरे डिझाईन करण्यासाठी मी टर्न टेबल हा काढतेच. तर हा मी म्हणजे ह्याला मी इतकं डिझाईन नव्हती करणार. ती पुढे दाखवेलच मी कशी डिझाईन केली आहे तुम्हाला. तर इथे बघा मी ना पूर्ण असं पाण्याने हे केलं आहे, स्प्रे मारून घेतला आहे. मी शुगर सिरपने स्प्रे नाही करत, कारण की त्याने ना केक थोडा नंतर कडक होतो. तर पाणीच लावून आपल्याला स्प्रे मारून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी ना जे असे पहिल्या साईडला भागाला आपण क्रीम लावून घेतली. आता दुसऱ्याच आपण जो वरती टाकलेला ना, त्या पार्टलासुद्धा आपल्याला अशी छान क्रीम लावून घ्यायची आहे. पण सर्वात प्रथम आहे ना, आपण साईडने पहिलं क्रीमने आपण त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि वरून मग पूर्ण आपल्याला पूर्ण व्यवस्थित अशी क्रीम प्लेन करून घ्यायची. बघू शकता इथे मी पहिली सगळं साईडने पूर्ण अशी प्लेन वगैरे करून घेतली होती. दिसतच असेल तुम्हाला. आणि इथून साईडने नंतर आपल्याला छान असे एजेस वगैरे नीट काढून घ्यायचे. तर बघू शकता इथे तुम्ही.
बघा. आणि जे साईडला आहे ना, जे बेसवरती थोडीफार क्रीम वगैरे पडलेली असेल ना, तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच ती कशी नीट करायची ते. तर इथे बघा. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल ना, तर तुम्ही नक्कीच घ्या, कारण की केक बनवणं काही इतकं अवघड नाही आहे, ईझी आहे. तर बघा, मी अशी पूर्ण पहिली वरच्या साईडने पूर्ण असं प्लेन करून घेते. फिनिशिंग थोडीशी माझी बरी आली नसेल, कारण की मी टर्न टेबलवर नाही केलं आहे, रॅकवर केलं आहे म्हणून. पण ते काय, आता इतकं मी चॉकलेट केक बनवणार आहे आणि जशी मी डिझाईन करणार आहे ना, त्याच्यासाठी ही इतकी फिनिशिंग नाही आली तरी चालेल, कारण मी ह्याला जास्त क्रीम नाही लावलं आहे. तर बघा, आपण चॉकलेट गनाश आहे ना, पूर्ण केकला आपण पसरवून घेणार आहोत. पूर्ण केकवरती आपण टाकणार आहोत ते. आणि मग पुढे तुम्हाला दाखवते डिझाईन कशी होते ते. चॉकलेटच्या गनाशीनेच आपण पूर्ण केक हे करून घेणार आहोत, झाकून घेणार आहोत. मी आतमध्ये गनाश नाही टाकलेलं, कारण की मी गनाश म्हणजे तिथे मला नव्हतं टाकायचं होतं. वरतीच, कारण की वरतीच जास्त चॉकलेट होणार होतं, म्हणून मी आतमध्ये जास्त चॉकलेटी नाही केलं आहे, कारण क्रीम ही मी ऑलरेडी चॉकलेटचीच केलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, की साईडला लागलं आहे. आणि याला थोडंसं असं वेगळं परत एकदा मी थोडीशी याच्यावर क्रीम टाकून याला आहे ना, टॅप करणार आहे. बघा, इथे मी थोडीशी क्रीम टाकलेली होती. तर आता मी याला थपथप करणार आहे, जेणेकरून याला एक छान अशी डिझाईन येईल. बघू शकता इथे बघा, कशी अशी थपथपची डिझाईन आलेली आहे. आणि असा हा माझा केक रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आणि बघा फ्रेंड्स, इथे माझं इथे जे बेसला जे क्रीम आणि चॉकलेट लागलेलं आहे ना, ते आपल्याला एका कापडाने किंवा टिश्यू पेपरने क्लीन करून घ्यायचं आहे. आणि असं छान क्लीन करायचं. तर चला, इथे माझा केक रेडी झालेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.